हाय क्वेस्टर्स, हुशार आहात ना तुम्ही? चला आज पाहूया एका हुशार कावळ्याची गोष्ट, ज्याने वापरली बुद्धी आणि भागवली स्वतःची तहान. काय मग, तयार आहात ना? चला पाहूया. एकदा काय झालं, एक कावळा आकाशात उडत होता. उन्हाळ्याची तीव्र दुपार होती. कावळ्याला लागली होती खूप तहान. तो म्हणाला, काव काव, पाणी कुठे मिळेल बरं? आणि तो उडत उडत पाण्याचा शोध घेऊ लागला. अचानक त्याला दिसला एक माठ. तो पटकन त्या माठाजवळ गेला आणि म्हणाला, वाह, आता पाणी मिळणार. पण अरे बापरे, माठात होतं फक्त थोडंसंच पाणी, तेही अगदी तळाशी. कावळ्याला ते प्यायलाच येईना. कावळा थोडा उदास झाला, पण तो होता शहाणा. त्याने विचार केला, आणि त्याला सुचली एक शहाणी कल्पना. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि बघा, तिथे होते छोटे छोटे खडे. कावळ्याने एक एक खडा उचलला आणि तो माठात टाकायला लागला. खडे पडताच पाणी हळूहळू वर यायला लागले. कावळ्याला फारच आनंद झाला. थोड्याच वेळात पाणी आलं अगदी चोचीपर्यंत. कावळा म्हणाला, काव काव, आता तहान भागली. मग त्याने गारगार पाणी प्यायले आणि आनंदाने पंख फडफडत आकाशात उडून गेला. मग छोट्या मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला काय शिकवते? युक्ती, शहाणपण आणि संयम वापरला तर कोणतीही अडचण सोडवता येते. मग ही गोष्ट आवडली ना? अशाच गंमतशीर गोष्टी बघायला क्युरियस क्वेस्टर्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसोबत.